नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले सहर्ष मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. त्यासाठी मी मोठं वांगं भाजून घेतलं इथं. बघा तुम्ही, एकदम मोठं वांगं भाजून घेतलं आहे. त्यासाठी बाकीचं काय साहित्य लागते ते बघा. कढीपत्ता, 3 मिरच्या, लसूण, कोथिंबीर ह्याची वाटण केलं आपण, ठेचा केला आहे. एक मोठा बारीक कांदा चिरून घेतला आहे. एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे. एक छोटी वाटी तेल घेतलं आहे आपण. फोडणीचं साहित्य घेतलं आहे. जिरा, मोहरी, हिंग, 2 मोठे लाल तिखट घेतले आपण. धना जिरा पावडर घेतला 1 चमचा. पाव चमचा हळद घेतली. स्वादानुसार मीठ घेतलं. तर चला बघूया आपण भरीत कसं करतात. तुम्ही बघू शकता, मी इथं वांगं आता मॅश करून घेतलं आहे. वांगं किडका आहे का नाही ते चांगलं बघून घ्यायचं. पहिलं मी धुवून घेतलं, मग त्याला वरून तेल लावलं आणि भाजून घेतले गॅसवर. मला हे भाजायला 10 मिनटं लागले. वांगं चांगलं होतं. मी हे मॅश करून घेतलं आहे. मी कढई तापत ठेवली आहे. आता तुम्ही बघू शकता, मी ह्याच्यात तेल घालत आहे. तेल चांगलं तापलं की आपण ह्याला फोडणी देऊया. मी गॅस मोठा करते आता. तेल चांगलं तापलं जिरा, मोहरी, हिंग चांगले फुलून देऊया. जिरा मोहरी चांगली तडतडली, आपली फुलली आहे. आता आपण कढीपत्ता टाकूया. मी ते 7-8 कढीपत्त्याची पाने टाकली आहे. त्यानंतर हा ठेचा टाकूया. लसूण, मिरची, कोथिंबीर. मी ते 9-10 कळ्या लसूण कळ्या घेतल्या आहेत. 3 हिरव्या मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली. ती आता आपण 1 मिनटं भाजून घेऊ. गॅस आता थोडा बारीक करते. 1 मिनटं हा आपण कच्चा पाना जाऊ तर आपण हे परतून घेऊया. छान सुगंध दरवळतो किचनमध्ये, तुम्ही बघू शकता. हे आपलं 1 मिनटं परतून झालं आहे. आता आपण ह्याच्यात कांदा टाकूया. तो चांगला मऊसूत परतून घेऊया. त्याच्यात थोडंसं आपण मीठ घालूया, म्हणजे कांदा शिजायला मदत होते. कांदा मऊसूत शिजवायचा. तुम्ही बघू शकता, मी काठियावाडी बेंगन मसाला करते, बेंगन भरीत करत आहे. एकदम मऊसूत करून द्यायचा कांदा. आपण कांदा चांगला परतून झाला की टोमॅटो टाकूया. आणि टोमॅटो टाकल्यावर सर्व मीठ टाकून देऊया आपण, म्हणजे कांदा टोमॅटो शिजायला मदत होते चांगली. ते सॉफ्ट होतं, शिजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो. फोडणीचा छान सुगंध दरवळतोय पूर्ण किचनमध्ये. लसूण, मिरची, कोथिंबीर हे एकदम सॉफ्ट होतं. कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींना. मला कमेंट्स करून नक्की सांगा हे वांग्याचं भरीत कसं वाटले तुम्हाला. आता आपण धना जिरा पावडर 1 चमचा घेतली होती, ती टाकूया. हळद पाव चमचा ती टाकून देऊया. आणि मीठ, तिखट 2 चमचे घेतले होते ते टाकून देऊया आणि चांगलं परतून घेऊया. आपण मीठ पहिलेच टाकले होते. आता मस्त याला तेल सुटूस्तोवर परतून घेऊया.
थोडासा गॅस वाढवते मी. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. ह्याच्यात दुसरं कोणतेच मसाले जात नाही. धना जिरा पावडर, मिरची पावडर आणि थोडीशी हळद. मिरचीमुळे छान कलर येतो ह्याला. तुम्ही बघू शकता. आता हे चांगलं परतायला लागले, तेल सुटायला लागले. इथं छान सुगंध येतो किचनमध्ये मसाल्यांचा. तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटायला लागले. आता अजून 1 मिनटं परतून घेऊ आपण. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ह्याला तेल थोडं जास्त असते काठियावाडी बैंगन भरताला. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे. टोमॅटो लालच घ्यायचा, थोडा पिकलेला टोमॅटो घ्यायचा, त्याच्यामुळे छान स्वाद येतो भरीतला, गोडसरपणा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आला ह्याला भरीतला. आता आपण मॅश केलेलं वांगं टाकून देऊया आणि एकजीव करून घेऊया. ही गरम गरम भाकरी बरोबर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, ह्या भाकरी बरोबर खाऊ शकता. आपलं भरीत तयार. अजून 2 मिनटं मी आता शिजून घेते याला झाकण देऊन. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. खायला पण 1 नंबर चविष्ट टेस्टी होतं हे भरीत. तुमच्या इथे कसं भरीत केलं जातं कमेंट्स करून नक्की कळवा मैत्रिणींनो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. खूप सुंदर कलर आला ह्याला. मी आता 2 मिनटं झाकण देऊन शिजून घेते. तुम्ही बघू शकता आपलं भरीत तयार. किती छान कलर आला ह्याला. आता आपण सर्व करूया. आपलं भरीत तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. हे खायला पण एकदम चविष्ट टेस्टी लागते. नक्की एकदा करून बघा मैत्रिणी माझ्या ह्या पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.